शुभविवाह या मालिकेच्या 5 नोव्हेंबरच्या जबरदस्त भागामध्ये भूमीने आता आकाश समोर सगळ्यात पहिलं सत्य समोर आणलंय, ते म्हणजे रघु काकांच्या मृत्यूचं. रघु काकांचा मृत्यू ज्या ट्रकने झालाय तो ट्रक नंबर, त्या ट्रक ड्रायव्हरचा नंबर आणि या सगळ्यातून त्या ट्रक ड्रायव्हरने कुणाच्या सांगण्यावरून हे सगळं केलंय हे भूमीने लक्ष्मीपूजनाच्या ओवाळणीत आकाशला दिलेलं आहे. आणि त्या रिटर्न गिफ्टमध्ये भूमीने काय मागितलंय, या रिटर्न गिफ्टचा आकाशने मनापासून कसा स्वीकार केलाय आणि इथून मालिकेमध्ये भूमीचं राज्य कसं सुरू झालंय, रागिणीच्या साम्राज्याला उतरती कळा कशी लागलेली आहे आणि आकाशचा कुठेतरी रागिणीवरचा विश्वास कसा डळमळीत झालाय या व्हिडिओमध्ये पाहू. 5 नोव्हेंबरच्या भागामध्ये मानसी सांगायला लागते, भाऊजी ताईने ही साडी घालण्यासाठी नकार दिलाय. ताईने सांगितलेलं आहे की जोपर्यंत तुमच्या मनातले गैरसमज दूर होत नाही, सन्मानाने ती या घरात येत नाही, तोपर्यंत ती तुमच्याकडून काहीही स्वीकारणार नाही किंवा तुम्ही काही दिलेलं ती स्वीकारू शकत नाही. असं म्हणत इकडे आता मानसीने जे तिला भूमीने सांगितलंय ते येऊन सांगते. पण आकाशला खूप राग येतो. रागापेक्षा त्याला वाईट वाटतं. वाईट वाटलेला आकाश मनाने खूप दुखावला जातो आणि दुखावलेला आकाश तडक तिकडून निघतो आणि तो आता भूमीवरती खूप चिडतो. भूमीवरती चिडून तो या सगळ्यामध्ये आपल्या रूममध्ये जायला निघतो. इकडे रागिणीला मनातल्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. कसं आकाश आणि भूमी या दोघांना वेगळं केलं या विजयाच्या ह्याच्यामध्ये ती खुश असते. तोपर्यंत आकाश आपल्या रूममध्ये जायला निघतो. रूममध्ये जाणाऱ्या आकाशला रस्त्यामध्येच भूमी दिसते. भूमी दिसल्यावरती तो भूमीकडे एक रागाने लुक देतो आणि तसाच तडक तो आता आपल्या रूममध्ये येतो. रूममध्ये आल्यावरती ती साडीचा बॉक्स तो रागाने टाकतो. ॲक्च्युली कुणीही पाहिलेलं नसतं की त्या साडीच्या बॉक्समध्ये साडी आहे किंवा नाही आहे किंवा काहीही. भूमीने बॉक्स पाठवून दिलेला असतो. रागिणीचा विश्वास बसतो. आकाश चिडतो आणि आता स्वतःलाच दोष देत पडून राहतो. आता इकडे दिवाळीची सकाळी पहाट होते. पहाट झाल्यावरती अभ्यंगस्नानाची वेळ असते. अभ्यंगस्नानाच्या वेळेला इकडे मानसी रांगोळी काढत असते. आजी तिला सांगत असते, मानसी इकडे रांगोळी काढ असं म्हणत सगळं छानपैकी चालू असतं. त्यावेळेला आकाश खाली येतो आणि त्याची नजर भूमीला शोधत असते. तो इकडे तिकडे भूमीला शोधत असतो पण त्याला भूमी कुठेच दिसत नाहीये. त्यामुळे आकाशला खूप वाईट वाटतं आणि तो विचार करतो, सगळे तर घरातली मंडळी तयार होऊन खाली आलीत पण भूमी मात्र काही खाली यायला तयार नाहीये. म्हणजे आज सुद्धा तिच्या हातून या सगळ्यामध्ये दिवाळीची पूजा होणार नाही का? म्हणजे भूमीने अजूनही मला माफ केलेलं नाहीये असं म्हणत आकाश आता इकडे खाली येऊन उभा राहतो. त्यावेळेला पौर्णिमा उठणं घेऊन येते आणि काय ग मानसी, 3 पाठ कुणासाठी आणि कशासाठी मांडलेस? मला नाही वाटत की भूमी इकडे येऊन काही आकाश भाऊजींना औक्षण करेल किंवा त्यांना उठणं लावेल आणि असं आहे. त्यामुळे 3 पाठाची काय गरज? यावरती आता इकडे आजी म्हणते, असू दे, आकाशला रागिणी उठणं लावेल. रागिणी तू लाव ना आकाशला उठणं. यावरती आकाश म्हणतो, नको, त्याची काही गरज नाहीये. मला या सगळ्यामध्ये उठणं लावूनच नको आहे. मी असंच आंघोळ करतो. त्यावरती भूमी म्हणते, का? असं म्हणत भूमी आकाशने दिलेली तीच साडी नेसून तयार होऊन खाली येते आणि आकाशकडे पाहायला लागते. भूमीला पाहून आणि आपण दिलेली साडी नेसलेली पाहून आकाशला मनापासून खूपच आनंद होतो. आणि भूमी म्हणते, ह्या घराची कर्तव्य निभावण्यासाठी ज्याप्रमाणे या घरची सून या घरात येऊ शकते तर आपल्या नवऱ्याचं कर्तव्य निभावण्यासाठी बायको नाही का येऊ शकत? मी नवऱ्याचं सगळं कर्तव्य निभावणार असं म्हणत भूमी खाली येते आणि आकाशच्या बाजूला येऊन उभी राहते. भूमी आकाशच्या बाजूला येऊन उभी राहिल्यावरती मानसी म्हणते, वाव ताई, अगं भाऊजींची चॉईस तर किती छान आहे. त्यांनी दिलेल्या साडीमध्ये तू किती छान दिसत आहेस. पण बरोबर आहे, भाऊजींची चॉईस छान असणारच ना, कारण म्हणूनच त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये तुला चूज केलंय ना. असं म्हणत मानसी त्या दोघांचं तोंड भरून कौतुक करत असते आणि दोघांनाही आता मात्र कौतुकाचे बोल सुनवत असते. इकडे पौर्णिमा चिडते आणि झालं, ही भूमी परत प्लॅन फ्लॉप करून खाली आली. आईना मोठा तोरा होता ना की ही भूमी साडी नेसणार नाही, ही खाली येणार नाही. त्यांचा तोरा पार तिने उतरवून लावलाय.
इकडे तोपर्यंत आजी म्हणते चला चला फार वेळ घालवू नका, आता उठणं लावून घ्या, अभ्यंगस्नानाची वेळ टळून जाईल. मग भूमी उठणं घेण्यासाठी रागिणीच्या इकडे येते आणि रागिणीला आता खाली वळून सांगते, तुम्हाला काय वाटलं? तुम्हाला का असं वाटलं की मी हे सगळं तुमच्या मनाप्रमाणे करेन? म्हणजे मी ती साडी नेसू नये, आकाशाने माझ्यामध्ये वितुष्ट यावं अशी तुमची इच्छा होती ना? त्यासाठी तुम्ही मला भडकवलत, इतकं भडकवलत की या सगळ्यामध्ये मी ती साडी नेसणारच नाही, ती साडी मी तशीच टाकून देईल आणि मी आणि आकाश पुन्हा एकदा वेगळे होऊ असं तुम्हाला वाटलं होतं ना? पण तसं काही घडणार नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचाच डाव मी तुमच्यावरती असा पद्धतीने उलटवलेला आहे ना की या सगळ्यामध्ये तुम्ही विचार सुद्धा करू शकणार नाही की मी काय खेळ खेळू शकते ते. पण आत्ता तुम्हाला साधारण अंदाज आलाच असेल ना की मी आकाशच्या बाजूने ठाम उभी राहणार आणि आकाश समोर तुमचं खरं रूप आणणार म्हणजे आणणारच. आणि जो बॉक्स आता मनूसोबत पाठवून दिला होता ना, तो बॉक्स रिकामा होता. माझ्या नवऱ्याने प्रेमाने दिलेली साडी मी माझ्या जवळच ठेवली होती आणि आज ती नेसली. कसा वाटला माझा डाव? असं म्हणत मग मात्र भूमी रागिणीला चितपट करते आणि आकाशला इकडे उठणं लावण्यासाठी येते. उठणं लावायला ज्या वेळेला भूमी आता आकाशच्या इथे येते आणि ती सांगते, दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. ज्याप्रमाणे दिवाळीने अख्खं जग उजळून निघतं त्याप्रमाणे या सगळ्यामुळे तुझं आयुष्य पूर्णपणे उजळून निघू दे आकाश. या दिवाळीपासून तुझ्या मनामध्ये एक सकारात्मकता येऊ दे, तुझ्या मनामधला अंधकार निघून जाऊ दे, एक सकारात्मक विचार येऊन सगळे नकारात्मक विचार तुझ्या आयुष्यातून निघून जाऊ दे असं आता ती आकाशला सांगते. आणि मनातल्या मनात भूमी विचार करते की राक्षसी रूपी रागिणी आत्या ही जी तुझ्या आयुष्यामध्ये विळखा घालून बसलेली आहे त्या रागिणीचं खरं रूप तुझ्या समोर येऊ दे आणि खऱ्या अर्थाने तुझी दिवाळी सफल होऊ दे. जे जे तुझ्या वाईटावरती आहेत त्या सगळ्यांचा पर्दाफाश होऊ दे. ते सगळं काय तुझ्यासोबत वागतायत ते सगळं समोर येऊ दे आणि तुझ्या आयुष्यात एक पॉझिटिव्हिटी येऊ दे. इकडे आता रागिणी विचार करते, मला वाटलं तितकी ही भूमी साधी सोपी सरळ नाहीये. ही भूमी म्हणजे काहीतरी वेगळंच रसायन आहे. ही जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत आपल्याला या सगळ्यामध्ये ही कधीच जिंकू देणार नाही. या सगळ्यामध्ये ही आपल्याला चितपट करतच राहणार. काय करावं म्हणजे हिचा कायमचा समूळ नायनाट होईल. कारण ही माझ्या आयुष्याला लागलेलं शुक्ल काष्ट आहे. कितीही कुरघोड्या करायचा प्रयत्न केला आणि तरी सुद्धा ही पुन्हा जळूसारखी चिकटतेच पुन्हा परत येतच आहे. काय करावं हिचं मला काहीच कळत नाहीये असं म्हणत रागिणी खूप चिडलेली असते, स्वतःवरतीच राग काढत असते आणि तो राग काढता काढता ती समोर पाहत असते. तोपर्यंत भूमी मात्र आकाशला आता उठणं लावल्यानंतर सुगंधी तेल घेते आणि ते तेल घेऊन ती सांगते, आकाश तू या सुगंधी तेलासारखा आहेस, प्रत्येकाचं आयुष्य उजळवून टाकणार आहेस, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये नवी पहाट आणणार आहेस आणि त्याचप्रमाणे तीच नवी पहाट तेच चांगलं आयुष्य तुझ्या सुद्धा वाट्याला यावं असं मला मनापासून वाटतं. असं म्हणत भूमी आता आकाशला या सगळ्यामध्ये छानपैकी कौतुकाचे 4 शब्द सुनवत असते आणि आता आकाश तिच्याकडे एकटक पाहत असतो आणि तो भूमीला मनातल्या मनात म्हणतो, ज्याप्रमाणे तू मला सुगंधी तेलाची हे देतेस ना त्याप्रमाणे भूमी तू उठणं आहेस, सगळ्यांचं आयुष्य तू सुगंधाने उजळून टाकतेस. उठणं आणि तेल हे एकत्रितपणेच लावलं जातं, त्यामुळे आकाश आणि भूमी हे नेहमी एकत्रितच राहणार आहेत. असं म्हणत आता इकडे आकाश आणि भूमी एकमेकाच्या पूर्णपणे प्रेमात आहेत आणि कितीही रागिणीने त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न केला तरी ते वेगळे होणार नाहीत ही गोष्ट मात्र आपल्याला पूर्णपणे दिसून येते. भूमी आकाशकडे पाहते आणि प्रेमाने त्याच्या नाकाला शेवटचं सुगंधी आता मात्र उठणं लावते आणि आकाश भूमी दोघं एकमेकांकडे पाहत असतात. फायनली त्यांचं आता उठणं लावून झालेलं असतं, अभ्यंग स्नान झालेलं असतं, नवीन कपडे घालून सगळेजण फटाके वाजवण्यासाठी खालच्या आता गार्डन मध्ये येतात. छानपैकी फटाक्यांची आतिषबाजी चालू असते, फटाके सगळेजण उडवत असतात, एकमेकांना शुभेच्छा देत असतात आणि आता सगळ्यांचं ठरलेलं असतं की काहीही झालं तरी वाजवून झालेले फुलबाजे किंवा वाजवून झालेले फटाके एक जो बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये ठेवायचे, जेणेकरून त्या बॉक्समध्ये ठेवल्यामुळे पेटते फटाके किंवा निखाऱ्यासारखे झालेले फटाके यांच्यावर कोणाचा पाय पडू नये किंवा अजून काही होऊ नये यासाठी ऑलरेडी खबरदारी घेतलेली असते. आणि आता हे फटाके लावण्याची वेळ येते.
भूमी आकाश एकमेकांच्या सोबत असतात. आता भूमी एक फुलबाजा घेऊन उडवायला येते तर आकाश तिच्या सोबत येतो, मागून तिचा हात धरतो आणि दोघं जण मिळून फुलबाजा गोल गोल फिरवायला लागतात. ज्या वेळेला दोघं जण हा फुलबाजा फिरवायला लागतात त्यावेळेला आकाश आता त्या फुलबाजाने नाव काढण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो फुलबाजा बाळ अशा नावाने तो फिरवत असतो. मग आकाश आणि भूमी दोघं जण बाळ हे नाव त्या फुलबाजाने आता लिहिण्याचा प्रयत्न करत असतात आणि ते नाव पाहिल्यावरती आकाश आणि भूमी या दोघांना खूप खूप आनंद होतो. पण त्यात सुद्धा आकाश म्हणतो, भूमी तू बाळ लिहिताना चिटिंग केलीस. यावरती भूमी म्हणते, चिटिंग कसली? यावरती आकाश म्हणतो, मग काय, मला मुलगी हवी ना, मग तू बाळ कसं लिहिलंस? भूमी हसायला लागते आणि काय म्हणू या वेड्या बाबाला, अरे ते बाळ मुलगी असलं किंवा मुलगा असलं तरी जन्माला आल्यावरती ते बाळच असतं ना. बाळ मुलगी बाळ मुलगा असं नसतं रे. बाळ हे बाळ, मग मुलगा असो किंवा मुलगी असो, काय म्हणू तुला, असं म्हणत भूमी आता आकाशची थट्टा मस्करी करते. दोघं जण हसत खेळत असतात. छानपैकी दिवाळी साजरी होते आणि तोपर्यंत आता फुलबाजा संपतो. म्हणून भूमीला आकाश म्हणतो, थांब मी दुसरा फुलबाजा घेऊन येतो. आणि आकाश दुसरा फुलबाजा आणण्यासाठी जातो. त्याला आता पाऊस लावायचा असतो. तोपर्यंत तो भूमीला सांगतो, ये आपण दोघांनी मिळून पाऊस लावूया. भूमी थोडीशी घाबरत असते पण तोचपर्यंत आकाश तिचा हात धरतो आणि चल आपण फुलबाजा लावू असं म्हणतो. आणि फुलबाजाने पाऊस लावण्यासाठी दोघं ज्या वेळेला पुढे येतात त्यावेळेला इकडे आता पौर्णिमाच्या डोक्यामध्ये किडे वळवळायला लागतात. पौर्णिमा लगेचच काहीतरी कारस्थान करण्यासाठी तिच्या हातामध्ये जो जळता फुलबाजा असतो तो जळवून झाल्यावरती त्याची काडी अशा पद्धतीने ठेवते जेणेकरून भूमी ज्या वेळेला मागे मागे येईल फुलबाजाला म्हणजे पाऊस लावून झाल्यावरती त्यानंतर भूमीचा पाय भाजेल. अशा पद्धतीने मुद्दामच पौर्णिमा तो फुलबाजा ठेवते जेणेकरून भूमीचा पाय भाजला पाहिजे आणि ही दिवाळीची तिची वाट लागली पाहिजे. जर माझ्या दिवाळीची तू वाट लावतेस, मी पहिल्यांदा मान घेणार होते, तो मान तू घेतलास. मी आकाश कंदील लावणार होते, तो तू आकाश कंदील लावलास. दरवेळेला माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुझा हक्क गाजवतेस. आज तुझी मी ही दिवाळी खराब करणार असं म्हणत पौर्णिमा कारस्थान करत तो फुलबाजा तिकडे ठेवते आणि भूमी मागे येण्याची वाट पाहते. भूमी आता फुलबाजा लावते म्हणजे पाऊस लावते आणि एक एक पाऊल मागे येत ती आता आकाश सोबत मागे येत असते आणि मागे असतो जळता फुलबाजा ज्याच्यावरती भूमीचा पाय पडणार असतो. भूमीचा पाय त्या फुलबाजावरती पडणार. इकडे पौर्णिमा हे पाहत असते आणि एन्जॉय करणार. पण तोपर्यंत आकाश तो फुलबाजा पाहतो आणि लगेचच भूमीला आपल्या जवळ खेचतो. आकाशने भूमीला पाय भाजण्यापासून वाचवलेलं असतं आणि त्यानंतर आता आकाश चिडतो, हे काय, कुणी इकडे पेट्टा फुलबाजा ठेवलेला आहे? यावरती आपलं ठरलेलं आहे ना की एका बॉक्समध्ये सगळे फुलबाजे ठेवायचे जाळून झालेले, मग इकडे हा फुलबाजा कुणी ठेवला? मानसी म्हणते, तेच तर, सगळ्यांना आधीच सांगण्यात आलं होतं की या बॉक्समध्ये टाका. पौर्णिमा तू ठेवलास का? असं म्हणत चिडलेली आता इकडे मानसी पौर्णिमावरती लगेचच तोफ टाकते. पौर्णिमाला आता कबूल करण्या वाचून पर्याय नसतो. पौर्णिमा म्हणते, हो माझ्याकडूनच चुकून झालंय, पण चुकून झालंय, मला माहिती होतं बॉक्समध्ये टाकायचं पण पटकन लक्षात आलं नाही, तो चुकून पडला असेल. यावरती मग मात्र आकाश पेटतो. आकाश म्हणतो, पौर्णिमा मूर्ख आहेस का तू? या सगळ्यामध्ये भूमीला पाय भाजला असता तर तुला साधी अक्कल नाहीये का? सगळ्यांचं मिळून ठरलं होतं की त्या बॉक्समध्ये फुलबाजा टाकायचा, तर तू का आगाऊगिरी करायची गरज होती? पौर्णिमा हे तुझं जरा अति झालंय हा, असं म्हणत आकाश पौर्णिमावरती चिडतो आणि तिला चांगलंच फटकारतो. पौर्णिमा म्हणते, काय बोलते भाऊजी, मी हे मुद्दाम केलंय का? अहो चुकून माझ्याकडून हे सगळं घडलेलं आहे. मी आतापर्यंतचे सगळे फुलबाजे बॉक्समध्ये टाकले, हा एकच तिकडे राहिला. आकाश म्हणतो, एकाच फुलबाजामुळे भूमीचा पाय भाजला असता तर? यावरती मग मात्र पौर्णिमा म्हणते, पण भाजला नाही ना, भाजला आहे का? आकाश म्हणतो, अच्छा, म्हणजे तू भूमीचा पाय भाजण्यासाठी पाहत होतीस का? आणि हे बघ, दर वेळेला तुझ्याकडून चुकून भूमीलाच या सगळ्यामध्ये कशी ग इजा व्हायला लागते. दर वेळेला तुझ्या या गोष्टींमुळे भूमीचाच कसं काय नुकसान होतं? तू मुद्दाम हे सगळं करतेस का? यावरती मानसी म्हणते, नाही हो भाऊजी, मुद्दामच करते. हिची अक्कल गुडघ्यात आहे ना, इतकी मोठी आहे, सगळ्यांना माहिती आहे की फुलबाजा बॉक्समध्ये टाकायचा, तरी हिला काडीची अक्कल नाही. ताईला त्रास देण्यासाठी ही अशी काही कारस्थानं करत असते. पौर्णिमा म्हणते, ए मानसी तू गप्प बस,
ताईची चमचेगिरी करू नकोस, मी काही हे मुद्दाम केलेलं नाहीये असं म्हणत खूप भांडणं सुरू होतात. आकाश आणि मानसी पौर्णिमाला एक शब्द सुनवायची संधी काही सोडत नसतात आणि त्यावेळेला भूमी म्हणते, मनू तू शांत बस बरं, मला खरंच काही झालेलं नाहीये, माझा पायाला भाजलं नाहीये, माझा पाय सुखरूप आहे आणि कुणीही माझी चिंता करू नका, सगळं काही सुरळीत आहे असं म्हणत भूमी आता इकडे मानसीला समजवते, तिला पटवून देते की माझा पाय व्यवस्थित आहे, कुणीही चिंता करू नका. आणि मग पुन्हा एकदा सगळेजण रूम मध्ये जायला निघतात आणि फुलबाजी वगैरे हे फटाके लावून झाल्यावरती सगळेजण निघतात. भूमी पण जायला निघते तर आकाश आणि मानसी तिकडेच असतात. मानसी सांगते, भूमीताई 1 मिनिट थांब, मला तुला काहीतरी गंमत दाखवायची आहे. आणि ती आकाशकडे पाहते, भूमी सुद्धा आकाशकडे पाहते आणि या दोघांचं नक्कीच काहीतरी साटलोट चालू आहे हे भूमीला समजतं. भूमी म्हणते, मनू काय झालं सांग ना, तुम्ही दोघं जण काय एकमेकांना खुणा करताय. यावरती इकडे आता मानसी म्हणते, ताई तू चल, मी तुला दाखवते काय ते. असं म्हणत मानसी भूमीचा हात धरते आणि तिला खेचत खेचत घेऊन जाते. भूमी तिच्या मागोमाग जाते आणि त्यावेळेला मानसी म्हणते, ताई हे बघ. भूमी म्हणते, काय मनू दाखव तरी. आणि आकाशने बनवलेला आता मात्र छानसा तो किल्ला मानसी दाखवते. आकाश लांबून हे सगळं पाहत असतो. भूमी खूपच खुश होते, मनू किती सुंदर किल्ला आहे, किती छान किल्ला आहे. यावरती आता इकडे मानसी म्हणते, ताई हा किल्ला मी नाही बनवलाय, हा किल्ला भाऊजींनी बनवलाय, खास तुझ्यासाठी हा किल्ला बनवलेला आहे. त्यावरती आकाश म्हणतो, मानसी तुला माहितीये का, मी लहानपणापासून किल्लाच बनवत होतो, मला हा किल्ला बनवायला खूप आवडतो. आणि खरं सांगू का तर पुढल्या वर्षी आमच्या सोबत हा किल्ला बनवण्यासाठी आमचं बाळ असणार आहे आणि त्यामुळे त्या बाळाला किल्ला बनवायला शिकवायला पाहिजे ना, त्या बाळाला दाखवायला पाहिजे कसा किल्ला बनवतात ते सगळं, म्हणून मी हे केलेलं आहे. यावरती भूमी म्हणते, मनू खरं सांगू का तर आपल्या बालपणी ज्या गोष्टी करायच्या आपल्या राहून गेलेल्या असतात ना, किंवा ज्या बालपणी आपण गोष्टी काही कारणास्तव करू शकलो नसतो, त्या गोष्टी आई बाबा झाल्यावरती बाळाच्या निमित्ताने आपल्याला पूर्ण करता येतात. हीच खरं तर आई बाबा बनण्याची गंमत आहे नाही का. यावरती मानसी म्हणते, बास करा हा तुम्ही दोघं जण, आता तुम्ही दोघं जण डायरेक्टली बोला, वाया वाया माझ्या मार्फत बोलण्याची काय गरज आहे, मी इथून निघून जाते, मी कशाला दोघांच्या मध्ये पडू, तुम्ही दोघांनी निवांत गप्पा मारत बसा, डायरेक्ट एकमेकांच्या सोबत बोला, मी निघते. असं म्हणत तिकडून आता मानसी निघून जाते. पौर्णिमा हे सगळं पाहत असते आणि ती विचार करते, वा भूमी वा, भूमिताई तू आणि आकाश जिजू पुन्हा एकदा एकत्र आलेले आहात. आता या सगळ्यामध्ये मी तुम्हाला पुन्हा काही एकत्र येऊ देणार नाहीये, कारण आजचं जरी अभ्यंग स्नान आणि हे सगळं तू केलं असलंस तरी उद्याचं लक्ष्मीपूजनाला मी तुला असं काही दाखवणार आहे ना की या सगळ्यामध्ये तू कुरघोडी तुझ्या अंगाशीच येईल. असं म्हणत पौर्णिमा काहीतरी कुरघोडी करायला निघते, पण या कुरघोडीचं उत्तर वेगळंच असतं. भूमीकडे काहीतरी वेगळंच गोष्ट असते. भूमी आता इकडे आकाशला औक्षण करते. औक्षण केल्यावरती ती आकाशला सांगायला लागते, आकाश या लक्ष्मी पूजनाला मी तुला ओवाळत आहे, मी तुला पाडव्याला ओवाळत आहे, पण या सगळ्यामध्ये मला जे गिफ्ट हवे आहे ना ते गिफ्ट मी नंतर घेईन, पण त्याआधी मी तुला गिफ्ट देते. असं म्हणत भूमी आता त्या ट्रकचा नंबर आकाशला गिफ्ट म्हणून देते. आकाश म्हणतो, हे काय आहे. यावरती भूमी सांगते, हा त्या ट्रकचा नंबर आहे ज्या ट्रकने रघु काकांना उडवलं होतं. माझ्याकडून तुला हा ट्रकचा नंबर हे गिफ्ट आहे दिवाळीचं, आणि तुझ्याकडून मला हे गिफ्ट हवे की या ट्रकचा नंबर वरून तो ट्रक ड्रायव्हर शोधून काढशील, त्या माणसाला शोधून काढशील ज्याने कुठे हे केलंय आणि का कारस्थान केलंय हे शोधून काढशील. हे मला तुझ्याकडून दिवाळीचं गिफ्ट पाहिजे. आकाश म्हणतो, मी तुला 100% हे गिफ्ट देणार. भूमीने अचूक खेळ खेळलेला असतो आणि रागिणी या खेळामध्ये अचूक अडकलेली असते. आता आकाश हे सत्य कसं शोधणार, भूमीच्या पर्यंत कसं पोहोचणार आणि रागिणीचं कारस्थान कसं उघडं पाडणार, पाहणं रंजक ठरणार.